सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेनेला बहुमत असूनही भाजपनं सत्तेचं गणित असं काही फिरवलंय की 2 मंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना धोबीपछाड दिलाय। सातारा जिल्हा परिषदेत भाजपनं कशी बाजी मारली सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत आज अक्षरशः सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला। कोणालाही स्पष्ट बहुमत नसताना भाजपनं शेवटच्या क्षणी डाव टाकला आणि 32 सदस्यांचं संख्याबळ दाखवत जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे। यामुळे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसलाय। अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे। या निवडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र फोडाफोडीच्या राजकारणात त्यांचं 31 सदस्यांचं संख्याबळ तोकडं पडलं। साताऱ्याच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी उलथापालथ मानली जात असून भाजपच्या या रणनीतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे। साताऱ्यात झालेला हा सत्तापालट जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य ठरेल काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी थोडक्यातला इंस्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चैनल ही सब्सक्राइब करा। ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ।